मास्तर, अहो त्या राणीच्या बागेतल्या अस्वलासारखं कशाला चक्रा मारताय? कोणाची वाट तरी बघताय का काय? मला वाटतंय माझ्यासारखं इसरलं दिसतंय मास्तर. ते म्हणतात ना, डवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला. म्हणजे काय नाही, आजकाल कुणाचं बी ध्यान नाही, ना शिकाया ना शिकवाया. अगं पण असं का कोड्यात बोलतेस? कोड्यात नाही, ते लय मोठं गणित आहे. अगं कसलं पण गणित असून दे की एका झटक्यात सोडून दाखवतो. मास्तर गणित नका, इतिहास शिकवा. मास्तर स्वराज्याची शपथ, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, स्वराज्याच्या माळेची जात तीच आमची मराठ्यांची जात. हो हो, ते पण शिकवेन. रुपा, तू कोणत्या गणिताविषयी बोलत होतीस? ते मी मास्तर आलं गणित. आलं बेलाब साधू संत इथे घरा, तोच दिवाळी दसरा. मास्तर ते तसं नाही, मी बाई संतीन आणि माझ्या माग 2-3. मास्तर मी काय म्हणते, तुम्ही घरी जाण्याला जायचं नाही का तिला? हो ना मास्तर, तुम्ही घरी आला असतो तर तेवढीच मला सोबत झाली असती ना. मास्तर आता सुरुवात झालीच आहे तर मी बोलते, ही अशा कपड्यात जर शाळेत येणार असेल तर आमच्यापैकी कुणी बी शाळेत येणार नाही, हो की नाही र? होय होय, मेजॉरिटी बघ. बघ कशी सारी हसते तिला. मला नाही तुला, पण तुम्ही दोघे सोडला तर कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. हे सगळे पुरुष इथून तिथून सारखेच. पण मी इथं वाद घालायला नाही, शिकायला आली. तू शिक ग, पण आख्या शाळेला येडो करून सोडलेस, त्याचं काय? म्हणजे तुला पण? मला कशाला लागल? तूच म्हणलीस की आता साऱ्या शाळेला यायला लागले, म्हणजे तू पण आलीस ना. पण रुपा, मी काय म्हणतोय, ती अशा कपड्यात आली म्हणून तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला पण तसे कपडे झाक दिसतील की एकदम. होय हो काय हो, ती बिना कपड्याची आलेली बी तुम्हाला चालेल. हो हो होय. तिला नाही ती नाही, तुम्हासनी तरी लाजा वाटाय पाहिजे. मास्तर ते काय नाही, आज फैसला झालाच पाहिजे. मास्तर मी काय म्हणतोय, सगळ्या पुरुषांनी असेच कपडे घालून यायला सांगा, लय विद्यार्थी वाढतील शाळेत. मग अशी रस्त्यात तिने चांगली जिरवली तरी लाज नाही. बघ ना तर. मी बोलू? बोल की, तुझं कोण तोंड दाबून धरलंय तुझं? आईला काहीतरी विचारायचं होतं पण विसरलो मी. अरे नुसतं हसताय काय, काहीतरी बोला की. हो मास्तर, या बाहेरचं काहीतरी करा. अरे का रे तिची टिंगल करताय? जे काय बोलायचं ते तोंडावर बोल, माघारी बोलू नकोस. कपून नाही घेणार. घे त्याचीच बाजू घे तू. कायम बाजू घेणार. मग काय? ए थांबा, मी जाऊन बोलते त्याच्याशी. मी तुला नीट समजावून सांगते. अच्छा, तू सारं काही नीट समजावून सांगतेस, मग ठीक आहे. मास्तर बघितलं ना कसा एका एकावर जादूटोना करत्या. अगं रुपा, त्या बाहेऱ्या पुढे बुंबलून बुंबलून आमचा घसा दुखत होता, ते काम सोपं झालं ते बघ की. आता मी बोलतोय राणाचा फैसला अंतिम आहे. मला वाटतं तिनं अशीच कपडे घाल. ए बिरमुट्या खाली बस. मग बसा भांडत. मास्तर तुमची का दात खिळी बसल्या, चाट दिवशी बोला नाहीतर चल ग. होय होय चल. अगं रुपा, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. आणि तू पण गुलछडी, दोघींनी जरा समजून घ्या, मी विनंती करतो. विनंती कशाला, मी तर म्हणते पायाच पडा. रुपा अगं समजून घे जरा, ती शिकायला आल्या. अतिथी देवो भव. अतिथी नाही, इथं लय अति झालंय. ते मला नाही, तुला हसतात पुन्हा. गुलछडी शांत राहा. अगं शब्दानं शब्द वाढतो. बरं मास्तर, तुम्ही एवढा आग्रह करताय तर ऐकते मी. प्रयत्न करते उद्यापासून. गुरु बोले शिष्या लागे. ठीक आहे. बरं आता झालं समाधान रुपा? तर आता आपण सांगितल्याप्रमाणे इतिहास शिकणार आहोत. शिवाजी महाराजांचा इतिहास, माझ्या राजांचा इतिहास. तर आपण गड किल्ल्यांची माहिती शिकणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. महाराजांच्या राज्यात जातीपातीचे मतभेद नव्हते आणि त्यांच्यात 18 पगड जातीचे लोक सैन्यात होते. महाराजांनी
जातपात धर्मभेद कधीच पाळला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. सॉरी काय झालं आबा? अगं आपली टिक्की रेडी कुठे घावना झाल्या. अशी कशी घावना? आणि तुम्ही कुठे होतात? उधळली नाही नव का? अगं उधळल कशी, लोड नाही नव्हती तिच्या गळ्यात, सोम्याने दिलेला. आईला मला वाटलं परत मला आणायला लागतो का काय. अहो आबा, पण काय घडलं ते तरी सांगा. अरे बाबा पूर्णा चांगली चढत होती, खोपीत आडवा पडलो, कवा डोळा लागला कुणाच ठाऊक. उठून बघतो या तर कुठं दिसना झाल्या, कुठं गेली कुणाच ठाऊक. बर आता आपण इथंच थांबूया आणि राहिलेला भाग उद्या शिकवीन. आता आपण आबांची टिक्की रेडी शोधायसाठी मदत करूया. चला जाऊया. ए दप्तर तुमची इथंच ठेवा. चला असं. अरे ते नवी पोरगी शाळेत आल्या ते हेच नव. हो. मग ओळख करून दे की. काय आबा जरा वयाचा विचार करा की. आणि तसं म्हणलं तरी ती रुपाच्या वयाची आहे ना. मग मी कुठं म्हणतो या लगीन करायचं आहे म्हणून. अरे गावात सगळ्या चर्चा चालली या, म्हणून म्हटलं जरा ओळख करून दे तिची. बर बर ठीक आहे. आधी टिक्की रेडी शोधूया आणि मग तुमची देतो की ओळख करून. असं म्हणतोय होय. बरं ठीक आहे मग चल. थांबा थांबा जरा. काय माहितीये का, आपल्याला काहीतरी नियोजन करायला लागेल की. अरे सोम्या, तू कसली सभा भरवलीस? तुला टिक्की रेडी शोधायला सांगितली ना. हो ते नियोजन करायला पाहिजे का नको. अरे बाबा तुला काय नियोजन करायचं ते कर, पण तेवढे टिक्की रेडी शोधून आणलं झालं. चल गण्या मास्तर आपण जाऊया. हा टिक्की रेडी शोधायची. हा तर मी काय म्हणतो माहितीये का, तुम्ही त्या पाटलाच्या चौकात खाली जावा बरं का. हा आणि तुम्ही असं करा, त्या वर ह्याच्या चौकातनं वर जावा. हा आणि तुम्ही इथनं या बोळातनं खाली जावा. हा बरं का. आता निघाय की माझं थोबाड कशाला बघता. हा ठीक आहे. आणि बाकीची सगळी माझ्या मागे यायला. माझ्या मागे कोणच नाही. आईला आता बाबा मला पैताना मारी, मला कुठं तरी गेलं पाहिजे. काय